पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडीमध्ये एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू, 2 जणांची प्रकृती चिंताजनक. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप. मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश. हडपसरच्या दारू विक्रीच्या ठिकाणी रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये तोडफोड, पोलिसही दारू विक्रीमध्ये सहभागी, रोहित पवारांचा गंभीर आरोप. नीट पेपर फुटीच्या प्रकरणी नांदेडमधल्या 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी, संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी. 58 लाख कुणबी नोंदी, 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखले दिले. जरांगेंच्या भेटीआधी विखेंची प्रतिक्रिया. सातारा गॅजेटच्या अडचणी जरांगेंना सांगू, विखेंचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2.5 वर्ष वाया गेल्याचा दावा. महाराष्ट्रामध्ये यंदा कमी पाऊस तर उष्णतेची लाट अधिक. भारतीय वेधशाळेनं वर्तवला सुधारित अंदाज. महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची 43% शक्यता, तर देशभर सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. एफडीए आयुक्तपदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर. राज्यभरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची विशेष मोहीम. 3 दिवसामध्ये 53 धाडी, 34 ठिकाणी कारवाई, 33 जणांना अटक. कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला वेग. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार दिल्लीत. डीके शिवकुमार यांच्या शपथग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित होण्याची शक्यता.